तांगडे मैदानाच्या आतमध्ये समोर जीवन वाडकर षटक क्रमांक 1 घेऊन निघालाय. पहिलाच बॉल अगदी आखोटप्पाचा उजव्या शीच्या बाहेरच्या बाजूला अवांतर धाव आणि या वाईट बॉल सोबतच होती आहे धावफलकाला सुरुवात. 0-1 कडे वाटचाल. आणि आता मात्र पहा अमृतधारा 11 या संघामध्ये डंगरी 11 संघाचे अनेक खेळाडू खेळतात. त्यांचे साथीदार त्यांचे अगदी परम मित्र मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खेळत असताना थेट पुण्यातून दिग्विजय मोहिते या सामन्यामध्ये पाठिंबा देण्यासाठी दाखल झालेत. सलगचे 2 वाईट बॉल आलेत या दरम्यान. अगदीच जीवन वाडकर थोडीशी खराब सुरुवात या मॅचची. हो यावेळेला मात्र अपील उचलली जाते परंतु पंच इंटरेस्टेड आहेत का? यस डेफिनेटली नॉट. इथं मात्र नॉटआउटचा आला इशारा. अगदी वाईडसाठी दाद मागित आहेत फलंदाज परंतु पंच त्याही निर्णयाला दाद देणार नाही आहेत. डॉट आलाय. अगदी जबरदस्त उत्साह या अपीलमध्ये पाहायला मिळाला. आत्मविश्वासाची मात्र थोडीशी कमतरता. अगदी सातत्याने आपण चर्चा करतोय मानव देशमाने आशु मांढरे यांचा खेळ पाहण्यासाठी. अगदी तन्मय चौधरी हे देखील डंगरी 11च्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतील या सामन्यामध्ये. आणि तो खेळ पाहण्यासाठी थेट पुण्यातून दाखल झाले दिग्विजय. या दरम्यान मात्र फटका खेळला बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये. अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न वेळेच्या चुकता तितकीशी साधता आली नाही परंतु पुरेसा ठरतोय हा फटका 4 धावा देऊन जाण्यासाठी. चौकार आलाय. महत्त्वपूर्ण 4 धावा संघाच्या खात्यामध्ये ॲड होतील. अगदी या आधीच्या मॅचमध्ये जास्त चांगली कामगिरी करता आली नव्हती परंतु या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्नशील राहतील साहिल. दोन बॉलचा खेळ झाला. आतापर्यंत 6 धावा धावफलकावर लागतायत. 2 वाईड आणि 1 चौकार आलाय. त्या दरम्यान 1 डॉट देखील आपण पाहिलेला आहे. हो 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 वॉट बॉल यार यावेळेला. अगदी जबरदस्त बॉल. गुडलेन स्पॉटवरून अतिरिक्त एक बाउन्स मिळतोय. स्टीप बाउन्स तिथं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरिएशन आहे या खेळपट्टीमध्ये. जसं अगदी टप्पा तुमचा ज्या पद्धतीने हाताळला जाईल त्यानुसार बाउन्स प्राप्त होतो या खेळपट्टीवरती. पुन्हा एकदा यावेळेला बाहेर ठेवला आहे उजव्या यष्टीच्या आणि नक्कीच एक चांगला बॉल हाताळला जीवन वाडकर. इथं मात्र अगदी बॅटिंग टीमकडून रेफरल घेतला जातोय वाईडसाठी. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय नक्कीच येईल. अगदी अनेक मान्यवरांची उपस्थिती सातत्याने गेले 3-4 दिवस लाभते आहे. अर्थात गणेश शेडणपट मॉन्स्टर 11 संघाचे संघमालक हे देखील सातत्याने गेले 3 दिवस खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभते या मॅचेससाठी. या दरम्यान इथं मात्र अगदी निर्णय बदलायला भाग पाडलाय. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. वाईडचा इशारा आलाय. 3 बॉलचा अवघ्या खेळ झाला आतापर्यंत आणि 7 धावा लागल्या धावफलकावरती. 3 वाईड बॉल 2 डॉट आणि 1 चौकार आला आतापर्यंत. जीवन वाडकर लय पकडण्यासाठी प्रयत्न करावा लागतोय परंतु लाईन मी म्हणेन चांगली आहे. थोडीशी आतल्या बाजूला खेचणं गरजेचं आहे. अगदी या पद्धतीनं इथं देखील पहा जबरदस्त गोलंदाजी. उत्साह वाढवला यष्टीरक्षक अमित बोरे यांचा अर्थात बॉन्ड किपरच्या भूमिकेमध्ये. लाईन खूप चांगली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर फलंदाजाला बीट करण्याच्या प्रयत्नात एखाद दुसरा वाईड जरी आला ना तरी हरकत नाही आहे. गोलंदाज निराशेतून होणार नाही आहे कारण लेग साईड रिजन विकेट टू विकेट गोलंदाजी करताना या खेळपट्टीवरती आक्रमण सातत्यानं होत आहे. यावेळेला पहा अगदी विकेट टू विकेट टाकण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मानव देशमाने याच्या हातामध्ये आलाय. जबरदस्त कॅच टिपला जातोय आणि इथं मात्र येते मोठी विकेट. साहिल बनगे पुन्हा एकदा अगदी स्वस्तात माघारी. 1 चौकार खेळला जरूर तदनंतर मात्र करावा लागला आहे भरपूर संघर्ष या मॅचमध्ये. आणि आता धावफलकावर धावा अवघ्या 7 असताना निघाले तंबूच्या आश्रयाला. बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर अगदी डंगरी 11चा एक भाग असणारे मेनवली गावचे सुपुत्र ऑलराऊंडर क्रिकेटर तन्मय चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील.
अयांश 11 संघाकडून. हो, पहिलाच बॉल यावेळेला मात्र अगदी स्कूप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगवरती थांबवला गेला आहे. धाव घेण्याची इथं संधी दिली जात नाही आहे. चांगला एफर्ट अगदी शॉर्ट फाईन लेगवरती पाहायला मिळतोय. धावफलकावरती 7 धावा. गणेश अगदी तैनात होते शॉर्ट फाईन लेगवर. षटक क्रमांक 1 संपलाय. एका विकेटसह 7 धावा आल्यात आणि आता षटक क्रमांक 2 मध्ये निघाले आहेत मानव देशमाने. अगदी या आधीच्या मॅचमध्ये ज्या खेळाडून आपल्या ओव्हरमध्ये 2 महत्त्वाच्या विकेट टिपल्या तो खेळाडू आता षटक क्रमांक 2 साठी होतोय तयार. रन मार्क केला जाईल. अगदी राईट टामवर विकेट मारा करत असताना निखिल तांगडे स्ट्राईकवरती दाखल असतील. त्याला थोडीशी घाई करायची, स्पीडअप घ्यायची. कॅप्टनला विनंती असेल अतिरिक्त वेळ आता खर्च होणार नाही याची आपण काळजी घ्यायची या मॅचेसमध्ये. अगदी यानंतरच्या मॅचसाठी देखील दोन्ही टीम तयार राहायचं लगेचच. मानव देशमाने षटक क्रमांक 2 साठी तयार असतील. समोर निखिल तांगडे. निखिलची बॅट आता बोलू लागली आहे. यावेळेला मात्र दिशाहीन हाताळलाय बॉल. अगदी वाईडचा इशारा येतोय रवी चव्हाण सरांच्या माध्यमातून पंचाच्या भूमिकेतून. अंपायर्स पोतेकर संपर्क पॅनल. पुन्हा हाताळावा लागेल हा चेंडू. अगदी एक्स्ट्राच भरपूर आल्यात सुरुवातीच्या क्षणांमध्येच. हो हो हो, स्विंग अँड मिस आउटसाइड ऑफ. फुटवर्क पाहायला मिळत नाही आहे. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क अतिशय महत्त्वाचं राहतं आणि त्याबरोबरच हेड पोझिशन देखील तुमची महत्त्वाची राहील. ज्या पद्धतीनं जर पदाला त्याचा वापर चांगल्या पद्धतीने केला तर निश्चितपणे फटका चांगला सजवता येतील. परंतु इथं मात्र सातत्याने चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न मानवचा राहिलेला आहे. यावेळेला स्टेप आउट. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न. बाट अगदी वाऱ्याच्या वेगाने फिरते. तो वारा इथपर्यंत जाणवतोय परंतु संपर्क बाट आणि बॉलमध्ये मात्र होत नाही आहे. हा डॉट आणखी एक आलेला आहे. निखिल तांगडे एक चांगला खेळाडू परंतु आता संघर्ष करतोय मैदानामध्ये. गोलंदाजाचं कौतुक निश्चितपणे करावं लागेल. ज्या पद्धतीने विकेटच्या मागे धावलं जात नाही आहे. डॉट बॉल्सवरती भर दिला गेला आहे आणि लिमिटेड ओव्हर्समध्ये हेच तर काम करायचं आहे गोलंदाजाला. डॉट बॉल्सनी प्रेशर बनतं आणि ते प्रेशर फलंदाजाला अगदी चुका करायला भाग पाडतं. यावेळेला मात्र अगदी दिशावर कटल्या. पुन्हा एकदा लाईन चांगली ठेवल्या परंतु थोडीशी बाहेरच्या बाजूला जास्त राहिली. याही वेळेला वाईड बॉलचा येतो इशारा. अवांतर धाव प्राप्त होत्या. यावेळेला मात्र पुढ्यात टाकलाय बॉल. हवेमध्ये उंच घेतली गगन भरारी. आकाशाला गवस निघालं. चेंडू सीमा पार. तडक फडक बेधडक फटका कडक. 6 धावांसाठी ठोकलाय बाहुबली षटकार. निखिल तांगडेच्या बॅटमध्ये आला हा प्रहार. स्कोर आपण पाहतोय अगदी 15 वरती पोहोचतोय या षटकारासह. निखिलच्या समोर जर तुम्ही या प्रकारचा बॉल हाताळाल तर निश्चितपणे त्यावरती खरपूस समाचार हा घेतलाच जाईल. हो, यावेळेला मात्र बाउन्सर हाताळला. एक्स्ट्रा बाउन्स. इथं मात्र पंच सांगताय इट इज अ वाईड बॉल आणि त्याबरोबरच 1 फॉर दी ओव्हरचा देखील येतो इशारा. 1 बाउन्स ऑफ दी ओव्हर इथं हाताळला गेलाय.
पहा एका षटकारानं समीकरण इथं बदललं. दबाव टाकण्याचा प्रयत्न निश्चितपणे ॲग्रेसिव्ह गोलंदाजी, त्या प्रयत्नात अतिरिक्त उसळी मिळाली. अगदीच इनपुट्स दिले जात आहेत आशू मांढरेच्या माध्यमातून मानव यांना. अगदी आतापर्यंत 9 डिगल डिलिव्हरीज, त्यासाठी 6 वाईड हाताळल्या गेलेत. म्हणजे जवळजवळ 1/3 चेंडू हे वाईड हाताळले गेलेत. यावेळेला अलॉंग द कार्पेट फुलटॉसवरती फटका खेळला आहे. तितकंसं चांगलं टायमिंग यावेळी साधता आलेलं नाही आहे, परंतु काव कॉर्नरमधून वाराच्या वेगानं अमित वरे बॉलच्या दिशेने धावतात. सिंगल मात्र येते आणि आता खऱ्या अर्थानं बॅटल रंगत आहे. डंगरी 11चे 2 खेळाडू, खऱ्या अर्थानं 3 खेळाडू आमने सामने आहेत. गोलंदाजाच्या भूमिकेत मानव देशमाने, विकेट किपरच्या भूमिकेत आशू मांढरे, तर बॅटर तन्मय चौधरी. रोज एकत्रितपणे खेळणारे खेळाडू आता एकमेकांच्या आमने सामने. आणि या बॅटलमध्ये अगदी पहिल्याच बॉलवरती तन्मय चौधरीचा जोरदार प्रहार. इथं मात्र अगदी कॅच ड्रॉप झालाय. थोडासा टफ चान्स जरूर, परंतु चान्स होता नक्कीच. अगदी पहिल्याच बॉलवरती जाळ्यामध्ये ओढलं होतं मानवनी. एकमेकांचे कच्चे धुवे, एकमेकांची ताकद या खेळाडूंना माहीत आहे आणि ती ओळखत असताना मैदानामध्ये खेळ करण्याचा प्रयत्न राहिला आहे. 2 धावा अगदी याही बॉलवरती होतात प्राप्त. मोठे फटके मात्र अगदी येत नाही आहेत सातत्यानं. आजचा दिवस गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं खऱ्या अर्थानं. हो, यावेळेला मात्र एका हाताने खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक, अप्रतिम टोला, फुल टॉस वरती, लाजवाब स्लॉक स्वीप, फेकून दिलाय बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. स्वीप षटकार, 6 धावांसाठी. अगदी एक हात बॅटवरच्या हँडलवरून निसटला. ऋषभ पंत यांच्या स्टाईलमध्ये हा षटकार खेळलाय आणि स्कोअर मात्र धडक देतोय 25 धावांवरती. 18 धावा मानवच्या या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. या दोन खेळाडूंवर जबाबदारी खऱ्या अर्थानं अमोल वाडकर, विक्रम मांढरे यांनी दाखवली आहे आणि ती जबाबदारी आत्तापर्यंत तर चांगलीच पार पाडली आहे. पहिलं षटक जरूर थोडंसं संतगतीनं पुढे गेलं, परंतु आता मात्र षटक क्रमांक 3 विकास जाधव गोलंदाजीसाठी तयार होतील. परतवडीचे गोलंदाज विकास जाधव, अष्टपैलू खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये षटक हाताळण्यासाठी सज्ज. डावखुर हाताची गोलंदाजी करत असताना कटर स्पेशालिस्ट अशी त्यांची ओळख आहे. परंतु दुसरीकडे ज्या खेळाडूची ओळख षटकारांचा सम्राट अशी आहे, तो खेळाडू स्ट्राईकवरती दाखल आहे, अर्थात निखिल तांगडे. विकास जाधव 25 धावा आल्या धावफलकावरती 2 षटकानंतर. येणारे 18 बॉल महत्त्वाचे राहतील. अगदी डू ऑर डायची मॅच खऱ्या अर्थानं अजान्स 11साठी. ओहो, पहिलाच बॉल रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. संपर्क मात्र झालेला नाहीये, अगदीच डॉट आलाय. जबरदस्त बॉल हाताळला विथ द अँगल. फटका खेळण्याचा प्रयत्न निखिलचा इथं पाहायला मिळाला. संपर्क मात्र तितका चांगला नाही आहे, डॉट येतोय. या वेळेला मात्र आडव्या बॅटनं खेळलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उंचच उंच, लांबच लांब, अगदी फेकून दिलाय. ड्वेन ब्रावो यांच्या स्टाईलमध्ये हा फटका खेळलाय. लाजवाब स्ट्रोक, अफलातून षटकार, स्टँड अँड डिलिव्हर. वॉट अ बॅटिंग यार निखिल तांगडे. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला, तो फटका फसला. यावेळेला मात्र अगदी सरळ बॅटनं फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमापार. जबरदस्त स्ट्रोक. अगदी हीच तर खासियत आहे निखिल तांगडे यांची. लांबच लांब, दूरच दूर षटकार खेळण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. अगदी 6 बॉल 6 षटकार खेचण्याची देखील किमया या आधी करून बसला आहे हा खेळाडू. परंतु इथं मात्र संघाला आवश्यकता चांगल्या धावसंख्येची आहे. सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये उभं राहत असताना धावा उभारणं ही जबाबदारी आहे निखिलकडे. ओहो, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, फटका प्रॉपर, जबरदस्त पुल शॉट. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिलाय. आणखी एकदा फ्लॅट सिक्सर, 6 धावांसाठी. वॉट बॅटिंग, जबरदस्त टोले. अगदी या आधीच्या मॅचमध्ये आपण शेवटच्या क्षणामध्ये पहिला आक्रमक फटकेबाजी केली, नाबाद राहिले. 28 धावांची खरी तर केली गेली आणि ती खेळी
कुठेतरी नक्कीच आत्मविश्वास देऊन गेले निखिलला या मॅचमध्ये धावांचा पाऊस पाडण्यासाठी. विकास जाधव ज्या खेळाडूंना अगदी मागील मॅचमध्ये आपल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या अशा गोलंदाजाविरुद्ध इथं हल्ला चढवला आहे. आणि आपण मगाशी देखील चर्चा केली. यस सर, काही खेळाडू असे असतात एकदा बॅटवरती मिडल ऑफ द बॅट एखादा फटका आला तदनंतर त्यांना रोखणं खूप अवघड होतं. आणि त्याच प्रकारच्या खेळाडूंमध्ये नक्कीच निखिलच्या देखील नावाची नोंद घेतली जाते. 2 षटकार तर सलगचे आलेत. आता येणारे चेंडू काय कहाणी असेल. पुढ्यात टाकला अगदी खोलवर डप्पाचा हा बॉल. लो फुल टॉस अगदी यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न काही अंशी त्यात यश देखील आलाय. हा डॉट येतोय. 8 बॉल 19 वरती खेळतोय अगदी निखिल. त्याची सोबत तन्मय चौधरी करतायत जरूर. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झाला या षटकामध्ये. 2 षटकार आलेत. ओहो, यावेळेला मात्र अगदी 5 शफल झालेत मैदानाच्या आतमध्ये. चांगला एफर्ट जीवन वाडकरचा, परंतु 2 धावा इथं खराब फेकी. अतिशय साधारण थ्रो आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत 3री धाव कंप्लीट केली जाईल. थोडंसं इनोव्हेशन इथं प्रयत्न केला गेला निखिलच्या माध्यमातून. पहा, सुरुवातीला पुढच्या बाजूला शफल झाले, तदनंतर अगदी जसा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज तयार झाला त्या रिलीज पॉईंटपर्यंत आल्यानंतर गोलंदाजाकडे पुन्हा वळण्याची संधी नसते आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं गोलंदाज बऱ्याच वेळेला बाजी मारून जातात. इथे देखील आतल्या बाजूला लगेच शफल झाले. फ्लिक केला जरूर गॅप शोधण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नात 3 धावा मात्र निश्चितपणे जोडल्यात. ओहो, यावेळेला अगदी किपरला देखील बीट केलाय. डॉट बॉल येतोय. चांगला हाताळला हा बॉल आणि त्याबरोबरच षटकाची होते सांगता. 40 धावा धावफलकावर. ड्रिंक्स ब्रेक अगदी 2 मिनिटाचा अवधी दिला जाईल. प्रतिकरण पिसे रबाडा ड्रिंक्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये. तर दुसरीकडे करण अयंश 11 कडून. अगदी जगून आणा आपल्यासोबत जोडले गेलेत सिंदवली गावचे एक जुने जाणते युवा खेळाडू असं मला हरकत नाही आहे. उमर 55 की आहे, दिल अभी भी बचपन में. कारण वयाच्या 16व्या वर्षीच्या फिटनेसला देखील लाजवेल असा खेळ त्यांचा मैदानामध्ये आपण अनेकदा पाहिला आहे. खूप सुरेख गोलंदाजी करतात. युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहेत. अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम याच मैदानावरती नाना करतात. अगदी धावफलकाचा आकडेवारी त्यांच्यासमोर आपण मांडूया. 40 धावा नाना धावफलकावरती लागल्या 3 षटकांनंतर. चला थोडी घाई करूया. ब्रेकसाठी जास्त वेळ दिला जाणार नाही आहे. स्पीडअप घ्यायचं आहे. अगदी खेळाडूंना विनंती असेल. 18 बॉलचा आतापर्यंत खेळ झाला. 40 धावा आल्यात धावफलकावरती. अगदी 15 धावा या आधीच्याही षटकात जोडल्या गेल्या. आता मात्र अखेरचे 12 बॉल आणि हे अखेरचे 12 बॉल हाताळण्यासाठी जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती सोपवली जाते. षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत अमृतधारा 11 संघाकडून गुळुमचे अनुराज यादव. चाळीस धावा धावफलकावरती 3 षटकानंतर. चला मॅच अगदी आपण स्टार्ट करूयात. अनुराज यादव गोलंदाजीसाठी तयार. समोर निखिल तांगडे. हो हो हो, यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स. डेफिनेटली 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. पहिलाच बॉल बाउन्सर हाताळला गेलाय. त्याला थोडंसं फास्ट खेळायचं, आता घाई करायचं, स्पीडअप घ्यायचं.
हो यावेळेला फटका फसलाय, हवेमध्ये आहे, बॉलच्या खाली खेळाडू येतोय. अखेरच्या क्षणी मात्र तोल ढासळलाय. आउटफील्ड थोडीशी नक्कीच अडचणीची आहे त्या रिजनमध्ये. अगदी खेळाडूला आपण चेक करूया प्लीज, इजा झाली आहे का, कोणत्याही प्रकारे काळजी घ्यायची आहे. शरीराची काळजी घ्या मित्रांनो, मैदानामध्ये खेळत असतात. एक धाव सोडली जाईल. आक्रमकता आता जाहीर करावी लागेल. युवा गोलंदाज अनुराज यादव खूप चांगली प्रभावित करणारी गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. तयार अनुराज पुन्हा एकदा समोर. आता तन्मय चौधरी यावेळेला अगदी आडाबाटनं फटका खेळलाय. कॉर्नर डिपेंड विकेटच्या दिशेनं कॅप शोधण्याचा प्रयत्न अगदी एकाच धावेवरती मानलं जात आहे. या बॉलवर समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करूच दिला जात नाही आहे. सिंगलवरती थांबावं लागेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत निखिल. या मॅचमध्ये चांगलीच खेळी केलेली आहे. धावफलकाला मात्र वेग देणं आता ही गरज आहे, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये बॅटिंग लाईनअप तगडी आहे. अगदी आपण पाहतोय यस ज्योती ज्वेलर्स भुईंचे सर्व सन्मान आदरणीय ओमकार पोद्दार यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ओमकार पोद्दार सर यांचं आगमन झालं आहे. यावेळी मात्र अपील उचलली जाते आहे. त्या अपीलवरती पंच मात्र स्थिर आहेत. नॉट आउटचा येतोय कॉल, हा येतोय डॉट बॉल आणि त्या डॉट बॉल बरोबरचा पुढे सरकेल षटक. अगदी षटक क्रमांक 4चा आपण पाहतो खेळ. स्कोर 44 धावा धावफलकावरती. यॉर्कर हाताळला यावेळेला. फ्लिक केलाय जरूर. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न यावेळी केला जाईल का? निश्चितच केला जाईल. दबाव टाकण्याचा प्रयत्न जबरदस्त डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु इथं मात्र अगदी डायरेक्ट हिट होता राहिला. 2 धावा आल्या या बॉलवरती. षटक क्रमांक 4ची झाली सांगता. 4 षटकानंतर 46 अवघ्या 6 धावा तेही पेनल्टीमेट ओव्हरमध्ये डेथ ओव्हर्समध्ये खर्च केल्यात. निखिल तांगडे, तन्मय चौधरी सारखे आक्रमक खेळाडू मैदानामध्ये असताना फक्त 6 धावांची ओव्हर डिलिव्हर करणं म्हणजे निश्चितपणे एक चांगलीच कामगिरी हाताळली आहे. अनुराज यादव गुळुमचा किंवा गोलंदाज आपली छाप सोडून जातोय. षटक क्रमांक 5 साठी आता चला थोडीशी घाई करा. टीम मीटिंग आता अलाउड नाही आहे. अगदी स्पीडअप घ्यायचं आहे. टायमर लावला गेला आपल्यासाठी. कॅप्टन विनंती असेल. षटक क्रमांक 5 घेऊन येत आहेत प्रमोद शिंदे, वाई सिटीचे खेळाडू. अगदी या आधीच्या मॅचमध्ये नक्कीच थोडेसे महागडे राहिलेत, परंतु या मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल. कमबॅक करण्यासाठी ओळखले जातात हे खेळाडू. तन्मय चौधरी समोर प्रमोद शिंदे. पहिलाच बॉल यावेळेला चांगला फटका खेळलाय. डीपमध्ये आशु तैनात आहे. इथं मात्र थोडीशी मिसफिल्ड जरूर, परंतु अखेरच्या क्षणी स्वतःला सावरलाय. धाव मात्र एकच घेतली गेली आहे. स्ट्राईकवरती निखिल तांगडे आक्रमणासाठी तयार. 47 धावा धावफलकावरती. येणारे 5 बॉल महत्त्वाचे. आयांश 11 संघाच्या दृष्टिकोनातून अगदी अटीतटीची लढाई आहे. डू ऑर डायची मॅच या संघासाठी. हो चांगलाच हाताळलाय बॉल आणि यष्टिरक्षण करत असताना क्लोज किपिंग अमित वरे बॉन्ड यांच्या माध्यमातून लाजवाब. अगदीचा डॉट आलाय. यावेळेला वाईडी शॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडूला निश्चितपणे दूर ठेवलाय प्रमोद यांनी निखिल पासून. यावेळेला चांगली गोलंदाजी केली जाते. या आधीच्या मॅचमध्ये तब्बल 20 धावा त्यांच्या ओव्हरमध्ये आल्या, परंतु या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत अवघी 1 खर्च केली आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फील्डमध्ये आता बदल केले जात आहेत. अगदी स्कोअरलाचा खेळाडू मिड विकेटच्या दिशेने येईल. थोडासा
हो, या वेळेला मात्र जबरदस्त टोलेजंग फटका, उकशाला गवस निघालं, चेंडू अगदी अलगदपणे सीमारेषेच्या पलीकडे विसावतोय. जबरदस्त स्ट्रोक, हँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर. या वेळेला ठोकलाय षटकार. अर्धशतकाच्या वेशीवरती होतो संघस्वार. 53 द्वारा धावफलकावरती दाखल. 53 ऑन द बोर्ड. या वेळेला पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक, घुटना टेक, षटकार देख, समालोचन कक्षाला दिलेली सलामी. जरूर सुरुवातीचे 3 बॉल खूप चांगले हाताळले, तदनंतर मात्र निखिल तांगडे मैदानाच्या आतमध्ये तांडव माजवायला सज्ज. 5 षटकार आतापर्यंत निखिलच्या बॅटमधून आले आहेत वैयक्तिक. एकोणचाळीस धावांवरती खेळतोय अगदी निखिल. एका बॉलचा अजूनही खेळ बाकी ओव्हरमध्ये. यावेळेला आडव्या बॅटने खेळला, अलॉंग द कार्पेट खेळला. आशुमान डीपमध्ये आहे, क्षेत्ररक्षण लाजवाब केलंय, फेकी केली जाते. 2 धावांचा प्रयत्न इथं मात्र डायरेक्ट होत नाही आहे. 2 धावा तर आल्या, ओव्हर थ्रो झालाय. तिसरीचा प्रयत्न केलाय, कीपर साईडला फेकी. या वेळेला मात्र अगदी तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात रिव्ह्यू नक्कीच पंचांद्वारे घेतला जातोय. तिसरी धाव कंप्लीट झाली आहे का हे मात्र पाहूयात. 2 तर निश्चितपणे आल्यात. अगदी तोपर्यंत आपण इनिंग्स ब्रेक करतोय. लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील टीम आयांश 11. या बॉलचा कॉल नक्कीच पेंडिंग ठेवला जाईल. धावा किती आल्यात अगदी रेफर केलं गेलं, चेक केलं जात आहे. अगदी हा बॉल कंप्लीट करण्यापूर्वी 59 धावा तर निश्चितपणे आहेत धावफलकावरती. चला आयांश 11 अगदी वेळ न दवडता कॅप्टन आपण मैदानाचा ताबा घ्या प्लीज. बॅटर इज सेफ. 3 धावा कंप्लीट केल्यात. 61 अर्थात 62 धावा, 62 ऑन द बोर्ड. विजयासाठी समीकरण 63 धावांचं ठेवलं जात आहे टीम आयांश 11च्या माध्यमातून. वैयक्तिक 42 धावांची लाजवाब खेळी निखिल तांगडे यांच्या बॅटमधून आली. आपल्या संघासाठी बहुत बहुमूल्य असं योगदान त्यांनी दिलेलं आहे. चला आयांश 11 आपण आतमध्ये दाखल व्हा प्लीज लगेच. आयांश 11 शेवटचा पुकार असेल, विनंती असेल, आपण मैदानात दाखल व्हा अगदी लगेच. चला आयांश 11 अगदी विनंती असेल, आयोजन समितीच्या माध्यमातून विनंती, सूचना, शेवटचा पुकार आहे, आपण लगेच मैदानात दाखल व्हा. सलामीची जोडी अमृतधारा 11 आपण एकही क्षण न दवडता मैदानात दाखल करायची आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये आता या मॅचसाठी रमेश सुरशे अनुभवी खेळाडू, गोलंदाजीसाठी अगदी वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जाणारे ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. छोटा पॅकेट बडा धमाका अशी क्रिकेट जगतामध्ये ओळख आहे या खेळाडूची. आपल्या अनुभवाची शिदोरी गाठीशी घेऊन मैदानामध्ये नक्कीच मैदानामध्ये संघासाठी योगदान देण्यासाठी सज्ज असतील. चला थोडीशी घाई करूयात. सलामीची जोडी आपण लगेच दाखल करूया. अमृतधारा 11 टार्गेट 63 धावांचं उभं केलं गेलं आहे डोळ्यासमोर, अर्थात 62 बनल्यात, 63 बनवायच्यात 30 बॉलमध्ये. आणि सलामीची जोडी आता कोण येईल हे पाहण्यासारखं राहील. या आधीच्या मॅचमध्ये जगन्नाथ मांढरे यांनी एक जबरदस्त फिनिश केला, जबरदस्त खेळी केली. परत या मॅचमध्ये सलामीची जोडी एस वन्स अगेन डंगरी 11चा खेळाडू आशू मांढरे, अर्थात गाव चिखली परंतु वाई सिटीमधून खेळत असताना डंगरी 11 या संघाचा एक महत्त्वपूर्ण भाग. दुसरीकडे कुसगावचा अमित वरे बॉन्ड, कॅप्टन ऑफ टीम, आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल.
अगदीच भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे, देश सेवेमध्ये रुजू असणारे सन्माननीय सूरज चिकणे यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत ज्योती ज्वेलर्स भुज प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026च्या वतीनं. चला मॅच आपण सुरू करूया. साहिल बनगे षटक क्रमांक 1 साठी तयार. तर समोर आशु मांढरे स्ट्राईक वरती दाखल असतील. 63चं टार्गेट. चला स्पीडअप घेऊया, मॅच सुरू करूया. अगदी दुपारच्या सत्रात भरपूर वेळ खर्च झाला आहे. 3:40 होत आहेत. अगदी 20 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जातोय. पहिलाच बॉल हाताळला जाईल. अगदीच राईटमोर विकेट. जबरदस्त बॉल गुडलेस स्पॉटवरून उसळी मिळते. हा डॉट येतोय. अगदीच निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 63चा बचाव करत असताना या षटकाची सुरुवात खूप महत्त्वाची राहणार आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. फटका फसला. हवेमध्ये आहे, हातामध्ये आहे. विकेट येते. आशु मांढरे सिल्वर डकचा शिकार होतील. राजेश जवळ यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि इथं मात्र मोठा मासा लागलाय गळाला. आशु मांढरे नक्कीच निराश केलं या मॅचमध्ये. पण आता बॅटिंगसाठी दाखल होतील विकी वानखेडे. मांढरदेवचा एक आक्रमक फटकेबाज अमृतधारा 11 या संघाकडून. जर आपण विचार केला तर तसं दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्त्वाची राहणार आहे. कारण एका बाजूला पहिला विजय प्रतीक्षेचा आहे आयन्स 11साठी, तर दुसरीकडे एक विजय मिळाला आहे जरूर, परंतु सुपर 8मधील स्थान निश्चित करण्यासाठी या सामन्यातला विजय अत्यावश्यक आहे अमृतधारा 11साठी देखील. विकी वानखेडे मैदानाच्या आतमध्ये दाखल. साहिल बनगे एक जबरदस्त परफेक्ट ऑलराऊंडर आणि आपला ऑलराऊंडर खेळ मैदानामध्ये दाखवतो. बॅटिंगमध्ये जरूर निराश केलं परंतु अष्टपैलू खेळण्याची हीच तर खासियत असते. पुन्हा एकदा संधी आहे का पाहूयात. यावेळी मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून ग्लान्स केला बॉल. इथं मात्र होतोय फरार. सीमारेषेवरती पार येतोय चौकार 4 धावांसाठी. अगदी आल्या पावली विकी वानखेडे यांनी फक्त बॅटचा फेस ओपन केलाय आणि इथं मात्र 4 धावा जोडल्या जात आहेत. चौकार येतोय या बॉलवरती. अष्टपैलू खेळाडूंची अगदी आपण चर्चा करतोय. ज्या पद्धतीने त्यांना संधी असते मैदानाच्या आतमध्ये आपलं कौशल्य दाखवण्याची, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभाव टाकतात हे खेळाडू. पुन्हा एकदा टॉपेज आहे. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये जणू कॉपी अँड पेस्ट वन्स अगेन. चेंडू सीमा पार. यावेळेला थोडासा फायनर निष्ठून जातोय. यावेळेला पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार 4 धावांसाठी. विकेट आली जरूर परंतु तदनंतरच्या सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार येत आहेत. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 8 धावा धाव फलकावरती. क्षेत्ररक्षणात आता फेरबदल पाहायला मिळतील. अगदीच शॉर्ट थर्डमॅनवरती चांगला झेल राजेश यांनी टिपला परंतु आता तिथं तैनात असतील निखिल तांगडे. यावेळी समोरच्या बाजूला फटका खेळला. मिडांवरती थांबवण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने थांबवला देखील आणि अगदी डॉट बॉल येतोय. डॉट बॉल बरोबरच पुढे सरकेल या षटकात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत होतोय. 8 धावा धाव फलकावर. यावेळी लॉब केला. फटका हवेमध्ये आहे. खेळाडू बॉलच्या दिशेने उलट्या दिशेने धावतोय परंतु बॉलपासून नक्कीच दूर राहतोय. 2 धावा तर आल्या. तिसरीचा केला जातोय जबरदस्त प्रयत्न आणि त्या प्रयत्नात येतं यश. 3 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. षटकाची सांगता एका ट्रिपल सोबत 11 धावा धाव फलकावरती. 1 for 11. नेल्सन इज ऑन द बोर्ड. नेल्सन अर्थातच ब्रिटिश सैन्य अधिकारी नेल्सन यांच्या नावावरून प्रचलित झालेली ही संकल्पना. अगदी असं म्हणतात की त्या अधिकाऱ्याकडे एका युद्धामध्ये एक डोळा आणि एक हात निकामी झाला आणि तदनंतर मात्र एक हात एक डोळा आणि एक कान नसताना देखील त्यांनी अनेक युद्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आणि तदनंतर त्यांच्याच नावावरून प्रचलित झालेली संकल्पना म्हणजे नेल्सन. क्रिकेटमध्ये डिकी बर्ड
सरांनी ही संकल्पना अंमलात आणली आणि तदनंतर मात्र ती संपूर्ण क्रिकेट जगतात प्रचलित झालेली पाहायला मिळतं. 1-1-1, 2-2-2, 3-3-3 अशा प्रकारच्या संकल्पनांना नेल्सन असं संबोधलं जातं क्रिकेटमध्ये. षटक क्रमांक 2 मयूर भोसलेच्या हातामध्ये सोपवलं जातं. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदीच 11 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप घ्यायचं आहे. अगदी आपल्याला भरपूर सामने आज दिवसभरामध्ये कंप्लीट करायचे आहेत. विनंती असेल कॅप्टनला, आपण थोडीशी घाई करा. पहिलाच बॉल, स्लोअर 1, फटका फसलाय हवेमध्ये. बॉलच्या खाली खेळाडू येतोय आणि इथं मात्र कॅच पकडला जातोय. साहिल वनगेच्या हातामध्ये विसावला बॉल आणि विकी वानखेडे यांचा थांबवला जातोय खेळ. मैदानाच्या आतमध्ये आता 4थ्या क्रमांकावर कोण येईल पाहूया. थोडीशी आपण घाई नक्कीच करणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिला मॅचचा हिरो सोमेश्वरवाडीचा जगन्नाथ मांढरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर विनंती असेल जगन्नाथ, थोडीशी घाई करायची, आपण वेगाने जायचं आहे. अगदी वेळेची आज मर्यादा आहे. वेळेमध्ये आपल्याला सामने उरकायचे आहेत. अनेक सामने अजून बाकी आहेत. अगदी सायंकाळच्या सत्रात आपण प्रवेश करतोय. वातावरण देखील थोडंसं बदलतं आहे, त्यामुळे खेळाडूंकडून सहकार्य अपेक्षित आहे आजच्या दिवसामध्ये. अडचणीमध्ये निश्चितच थोडासा संघ पाहायला मिळेल. पहिलाच बॉल थोडंसं गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न राहिला, फटका फसला त्यामध्ये आणि निश्चितपणे विकेट आल्या. आता बॅटिंगसाठी जगन्नाथ उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. मयूर भोसले षटक हाताळण्यासाठी सज्ज असतील. पुन्हा एकदा यावेळेला पुल केलाय, फटका हवेमध्ये लटकलाय आणि तन्मय चौधरी यांच्या हातामध्ये विसावलाय. जबरदस्त कॅच टिपला जातोय. जगन्नाथ मांढरे मागील मॅचमध्ये खऱ्या अर्थाने हिरो ठरले, या मॅचमध्ये मात्र 0 वरती होत आहेत बाद. अगदी गोल्डन डकचा झालेत शिकार. जबरदस्त गोलंदाजी मयूर भोसले टर्न्स द मॅच ऑन हिट सेड. अगदी संत भावलांनी माघारी परतावा लागेल. परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय पाहूया. बॅटिंग लाईनअप तयार ठेवा मित्रांनो, अगदी विनंती असेल, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. जीवन वाडकर चिखलीचा ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये दाखल. जीवन वाडकर मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी पहा, गती दिली जात नाही या फटक्या खेळण्यासाठी. स्पीडअप घ्यायचं थोडंसं. जीवन थोडीशी घाई करा, वेगानं आपण दाखल व्हा प्लीज. सनलाईटचा अभाव नक्कीच थोडासा जाणवू लागला आहे. हळूहळू वातावरण बदलू लागलं आहे. आपल्याला पुरेशा प्रकाशामध्ये मॅचेस आज कंप्लीट करायचे आहेत. तयार पुन्हा एकदा मयूर. हॅट्रिकची संधी यावेळेला आणि यावेळेला मात्र वाईडचा इशारा येतोय. अगदी प्रयत्न पुन्हा नक्कीच केला जाईल हॅट्रिक पटकावण्यासाठी. सुंदर गोलंदाजीचा नजर आपण पाहतोय या मॅचमध्ये. खऱ्या अर्थानं मागील मॅचमध्ये झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला गेलाय. यावेळेला अगदी पटका खेळला हवेमध्ये आहे. करण च्या हातामधून निसटलाय. हॅट्रिकची संधी गमावली, त्याबरोबरच जीवनदान महत्त्वपूर्ण जीवन वाडकरला मिळतं. अगदी या बॉलवरती 2 धावा देखील होतील प्राप्त. कॅचेस पकडणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या मॅचेस आपण पाहतोय. इथं मात्र घडतंय काय, अगदीच रनआउटच्या रूपात विकेट येते का, समयसूचकता दाखवली गेली आहे. इथं अगदी मैदानाच्या आतमध्ये अपील तर उचलली गेली आहे. पाहूयात घडतंय काय.
जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये, ही समय सूचकता आहे पहा मैदानाच्या आतमध्ये दाखवली गेली आहे चपळता. तिसरे पंच नक्कीच निर्णय देतील. फील्ड तयार ठेवायची, अगदी आपण वेळ अतिरिक्त खर्च करणार नाही आहोत. अगदी नक्कीच मैदानामध्ये आपण पाहिलं तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात अमित यांनी प्रयत्न नक्कीच केला आणि त्या प्रयत्न करत असताना अमोल वाडकर यांनी समयसूचकता दाखवली, थेट हिट जरूर केला, परंतु आता निर्णय काय येईल पाहूया. फलंदाज सेफ आहेत की नाही हे काही क्षणामध्ये आपल्या समोर चित्र स्पष्ट होईल. आणि इथं मात्र पंचांचा बोर्ड होतोय आकाशाकडे. इट्स OUT आउट. अमोल वाडकर संघ मालक आणि संघासाठी काही कामगिरी केली आहे. प्रतिस्पर्धी आयकॉनला इथं मात्र लालच महंगा पड गया. नक्कीच एक्स्ट्रा धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी चपळता दाखवण्याचा प्रयत्न अमित यांनी केला, परंतु अमोल वाडकर मात्र शेरास सव्वाशर ठरलेत. डायरेक्ट हिट केला आहे थेट नॉसाकी गेंडला आणि बॉन्डचा खेळ थांबवला. अडचणीमध्ये आता अमृतधारा 11. 2 धावा आल्या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र विकेट. पहा कॅच सुटला, जीवनला जीवनदान मिळालं, परंतु नक्कीच एक मोठी विकेट आलं. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद झाले तर अमित. आता बॅटिंगसाठी नॉन सेकंडवर दाखल होतील प्रमोद शिंदे. 14 धावा धावफलकावर. गती परिवर्तन, याही वेळेला जबरदस्त हाताळला जातोय बॉल. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा मयूर भोसले या मॅचमध्ये प्रभावित केलाय. अगदी या आधीच्या मॅचमध्ये निश्चितपणे लय सापडली नव्हती, परंतु आता मात्र लय सापडली आणि ती चांगलीच सापडलेली पाहायला मिळते. हो, यावेळेला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न सावध पवित्रा घेतलाय. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी मयूरने केली आहे, त्यामुळे आक्रमण चढवण्याचा मनसुबा नाही आहे. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 14 वरती स्थिर आहे धावफलक. 63चं टार्गेट आहे, 49 अजूनही बनवायचे आहेत. त्याला थोडीशी घाई करायची, अगदी स्पीडअप घेऊया. या वेळेला मात्र अप ट्रॅकर फटका खेळलाय जरूर, टायमिंग नाही आहे प्रॉपर, परंतु गॅप निश्चितच शोधलाय आणि इथं मात्र चेंडू निष्ठून चाललाय सीमारेषेच्या पलीकडं. षटक खूप चांगलं, परंतु षटकाचा शेवट मात्र जीवन वाडकर यांनी गोड केलाय, चौकार आलाय. 18 वरती धावफलक पोचतोय. आता येणारे 18 बॉल आणि आवश्यकता 45 धावांची आहे. निर्णायक षटक हाताळण्यासाठी आता कोण येतं अगदी पाहूया. षटक क्रमांक 3चा खेळ
मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. मुव्हिंग ओव्हर तन्मय चौधरी. अगदी यानंतरची मॅच देखील आपण पाहणार आहोत. स्वरा 11 संघ, स्वरा 11 समोर अमृतधारा 11 पुन्हा एकदा उतरणार आहेत. दोन्ही संघ तयार राहायचे. अगदी स्वरा 11 कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे, तयार राहायचं आहे. वेळ अतिरिक्त दिला जाणार नाही आहे कोणत्याही प्रकारचा. यस, आणि या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक देखील असणार आहे. त्यापूर्वी पाणी बॉटल आपण तयार ठेवा. ब्रेकमध्ये तुम्हाला फक्त केवळ 2 मिनिटाचा अवधी दिला जाईल, याची नोंद घ्या. चला मॅचला सुरुवात करूयात. तिसरं षटक सुरू करण्यासाठी तन्मय चौधरी तयार. मेहनवलीचा ऑलराऊंडर खेळाडू, डंगरी 11चा महत्त्वपूर्ण भाग. आता मात्र समोर प्रमोद शिंदे, एक अनुभवी फलंदाज. पहिलाच बॉल अगदी समोरच्या बाजूला खेळला आहे. लॉंग ऑनवरती खेळाडू आहेत, त्याच्या माध्यमातून थांबवला जातोय. फेकी चांगली केली गेली आहे. या बॉलवरती अगदी एक सिंगलच मिळते. जीवन वाडकर, प्रमोद शिंदे या जोडीवरती नक्कीच मदार आहे आणि त्यांच्यामध्ये क्षमता देखील आहे, परंतु आता ती क्षमता ओळखावी लागेल. प्रतिषटक 15चीच राखायची आहे सरासरी, आणि ती सरासरी राखण्याचा प्रयत्न करत असताना धावा खुटाव्या लागतील. पहिल्या बॉलवरती अवघी एक राहिली आहे. ओहो, यावेळेला मात्र अगदी डॉट आलाय. कीपरच्या माध्यमातून निसटला जरूर बॉल हा फेकी करण्याच्या प्रयत्नात, परंतु बॅकअप दिला जातोय. हा डॉट येतोय. सलगचे 2 डॉट आलेत अगदीच. अर्थात पहिल्या बॉलवरती सिंगल आली जरूर, परंतु हा डॉट होतोय. महत्त्वपूर्ण गोलंदाजी राहणार आहे. 16 बॉल, आता 16 बॉलमध्ये 44ची गरज. यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स, गुडलेन स्पॉटवरून अनइव्हन बाउन्स, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय अगदीच. या खेळपट्टीचं वैशिष्ट्य आहे. अगदी गुडलन स्पॉटवरून देखील चेंडू छातीपर्यंत अगदी उसळी घेत आहेत, आणि त्याचंच प्रचिती मैदानाच्या आतमध्ये येतं आपल्याला येताना पाहायला मिळाली. हो हो, वॉट अ शॉट यार, जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर. जीवन वाडकरची एक्स्ट्रा पॉवर. पुढे टाकलेला बॉल, त्यावरती मात्र लॉफ्ट केलाय आणि षटकाराचा दिलाय कॉल. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये केला एक्झिक्यूट. अप्रतिम, कडक, तडक फडक बेधडक फटका खेळलाय. 6 धावांसाठी. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. या षटकामध्ये 7 धावा आल्यात. अगदी धावफलक जर आपण पाहिला 25 वरती पोहोचतोय. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. कव्हर्समध्ये चांगला एफर्ट. रमेश सुरशे डीपमध्ये तैनात. त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे संघासाठी काही धावा वाचवल्यात. 2 तर येत आहेत या बॉलवरती. जीवन वाडकर आता हल्ला बोलू लागले आहेत. आक्रमण चढवण्याचा प्रयत्न तन्मयवरती केला जातोय. एका बॉलचा खेळ बाकी या ओव्हरमध्ये. हो, या वेळेला मात्र यॉर्कर खोदून काढलाय. जबरदस्त हाताळलाय बॉल. डॉट बॉल बरोबर षटकाची सांगता आणि ड्रिंक्स ब्रेक. अगदी 2 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाईल. 3 षटकांमध्ये धावा लागल्यात 27. अजूनही 36ची गरज. 12 चेंडूंमध्ये 36ची गरज आहे. अगदी अवघ्या 9 धावा आल्यात या षटकामध्ये. 12 बॉल 36ची आवश्यकता नसताना गोलंदाजीसाठी पर्याय तर भरपूर उपलब्ध आहेत. अगदी करण असतील, ऋषी असतील, धीरज असतील, परंतु त्यातून उत्तर कोण नावाचं शोधलं जाईल यातून पुढचं समीकरण स्पष्ट होईल. त्याला अतिरिक्त वेळ घ्यायचा नाही. अगदी काही क्षणांचाच वेळ तुम्हाला ड्रिंक्ससाठी दिला जाणार आहे. षटक क्रमांक 4 कोणाच्या हातामध्ये सोपवली जाईल मदार. चला, स्वरा 11 कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं तोपर्यंत टॉससाठी. स्वरा 11 कॅप्टन आपण कुठे असाल तिथून रिपोर्टिंग करा प्लीज. टॉससाठी आपण दाखल व्हायचं आहे.
चला मॅचला सुरुवात करूया. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 36ची गरज आहे 12 बॉलमध्ये. थोडीशी आपण घाई करूया. बारा बॉल 36 आणि 12 बॉल 36ची गरज असताना करण पार्टे गोलंदाजी मार्कवर सज्ज. आक्रमक गोलंदाजीसाठी ओळखला जातो करण देखील. चला स्वरा 11 कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. सोमनाथ मांढरे. अमृतधारा 11 कॅप्टन आपण देखील आलात अगदी तरी चालेल. टॉस आपण करून घेणार आहोत पुढच्या मॅचचा. पहिलाच बॉल लॉफ्ट केला अगदी हवेमध्ये उंच गगन बारारी आणि या वेळेला फक्त प्रेक्षक बनतोय क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. चेंडू सीमा पार लांबच लांब उंचच उंच ठोकलाय करण पार्टेच्या बॉलवरती. प्रमोद शिंदे यांनी अफलातून षटकार. एकाच संघातून क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. करण पार्टे प्रमोद शिंदे एकत्रपणे क्रिकेट खेळतात. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये एकत्रित प्रॅक्टिस करतात. करणच्या गोलंदाजीचा पुरेपूर अभ्यास प्रमोद यांना आहे आणि प्रमोद यांच्या खेळीचा देखील पुरेपूर अभ्यास करणला आहे. म्हणून तर त्यांच्या हातात चेंडू सोपवला गेला आहे. हो यावेळेला बाउन्सर हाताळलाय परंतु पंचांचा मात्र आलाय वाईडचा इशारा. रेफरल धरून मागितला जातोय आणि यस डेफिनेटली तो रेफर केला जाईल. बॉलिंग टीमकडून हाईटसाठी अगदी वाईट आहे का हे चेक केलं जाईल. अगदी आता हा निर्णय काय होतो अगदी पाहूयात. फील्ड आपण तयार ठेवा. आयन्स 11 फील्ड आपण तयार ठेवा. वेळ अतिरिक्त घेऊ नका. लगेच तयार राहायचं आहे. निर्णय आल्यानंतर मॅच आपण रिझ्यूम करणार आहोत. 12 बॉल 36ची मॅच. पहिला बॉल षटकार आला. 11 बॉल सध्या 30चं गणित. या बॉलचा निर्णय आपण अजूनही पेंडिंग ठेवतो आहे. पंचांचा लास्ट कॉल काय असेल त्यानुसार निश्चितपणे या बॉलची मांडणी केली जाईल. आणि एस सी टीचा वाईडचा आला इशारा आणि 1 फॉर दी ओव्हर देखील. त्याबरोबरच रिव्ह्यू मात्र गमावला आहे आयन्स 11 संघानं. 11 बॉल आता 29ची गरज. करण पार्टे यावेळेला राऊंड द विकेट तयार होतील. पुन्हा एकदा पुढ्यात टाकलाय. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. यावेळेला अगदी साहिलच्या देखील हातातून निसटून गेलाय. आउटफील्ड आपली चमत्कारीचं दाखवतोय. चौकार येतोय आणि आता 10 बॉल 25ची गरज आहे. प्रमोद शिंदे या नावाची आपण चर्चा करतोय. या खेळाडूच्या बॅटला बॉल लागू लागले तर मात्र मैदानाच्या आतमध्ये धावांचा फ्लो वाढत जाणार आहे. अगदी प्रमोद शिंदे आता आक्रमण चढवू लागलेत. अमृतधारा 11 साठी धावा खेचून आणण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. फील्डमध्ये आता बदल पाहायला मिळतील नक्कीच. फटका या वेळेला तर फसलाय हवेमध्ये. ऋषी यांच्या हातामधून निसटलाय. आता मात्र इथं गडबड झाली आहे. कॅच ड्रॉप झालाय. जीवनदान प्रमोद शिंदे यांना मिळालंय. कॅच सुटलाय की मॅच येणारी वेळेत सांगेल. 9 बॉल आता 24ची मॅच आणि आता स्ट्राईकवरती दाखल जीवन वाडकर. जरूर पहिले 2 बॉलवरती प्रहार झाले. तिसऱ्या बॉलवर मात्र अगदी आपल्या जाळ्यामध्ये ओढलं होतं जवळजवळ.
हो लो फुलटा साड्या बॅटनं खेळला आहे. मिडविकेट मोड्यांवरती रनआउटची संधी आहे आणि यस त्या प्रयत्नात विकेट येते. जीवन वाडकर यांचा मात्र थांबतोय खेळ. खऱ्या अर्थानं सॅक्रिफाईस केला आहे प्रमोद यांच्यासाठी, आपलं विकेटचं बलिदान दिलं आहे संघहितासाठी. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कोण होईल दाखल हे मात्र पाहावं लागेल. चला नवीन बॅटर लगेच आपण घाई करायची, थोडी दाखल व्हायचं. विकास जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील नवीन बॅटर. आठ बॉल, आता 8 बॉलमध्ये 24ची गरज आहे. स्ट्राईक वरती प्रमोद शिंदे आल्यात, ही जमेची बाजू असेल. चला विकास थोडीशी घाई करा, वेगाने या प्लीज. अगदी आपण पाहतोय 4 वाजून 5 मिनिटं होतात, अजूनही 3 मॅचेस आपल्याला खेळायचे. थोडी आपण घाई निश्चितच करणार आहोत. नाही ना, वाईडी शॉर्कर हाताळला, यावेळेला दूर ठेवला बॉल प्रमोद यांच्यापासून. आणि निश्चितपणे इथं वाईड अथवा रिव्ह्यू उपलब्ध नाही आहे 80 कडे. 8 बॉल 23ची गरज. 2 बॉल महत्वाचे राहतील. आतापर्यंत काय घडलंय महत्वाचं नाही आहे, इथून पुढे तुम्ही काय करताय हे महत्वाचं राहील. करण पाहूयात काय करतील या बॉलवर. हो हो, यावेळेला मात्र बॅकफूट वरती गेले, पंच केलाय कव्हर्स मध्ये. आउटफील्ड मात्र इथं मदत करते नक्कीच अयांश 11ला. रमेश सुरशेडीपमध्ये आहेत, त्यांच्या माध्यमातून थांबवला जातोय हा बॉल. अगदी 2 धाबा येत आहेत. 7 बॉल, आता 21चं समीकरण आहे. हो, यावेळेला मात्र आडव्या बॅटनं पटका खेळला आहे. डीपमध्ये मिसफिल्ड होते, बॅकअप दिला जाईल. या बॉलवरती सिंगलच घेतली जाते. स्ट्राईक प्रमोद स्वतःकडे ठेवतील. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये आता 20ची गरज आहे. सहा बॉल आणि 20ची गरज आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 43 धावा धावफलकावरती, 43 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता षटक क्रमांक 5. चला घाई करायच्या, त्याच दरम्यान आपण टॉस देखील करूयात. चला अमृतधारा कॅप्टन, आपण टॉससाठी याल का प्लीज, विनंती असेल अगदी. टॉससाठी आपण येऊयात, टॉस करून घेणार आहोत पुढच्या मॅचचा. अर्थात ही मॅच देखील निर्णायक आहे, परंतु वेळेची देखील आपल्याकडे आज मर्यादा आहे. आपल्याला संपूर्ण लीग स्टेज आज पूर्ण करायचे. टॉससाठी आपण यायचं प्लीज. 6 बॉल, 6 बॉलमध्ये आवश्यकता आहे 20 धावांची. ऋषिकेश भोसले बावधनगावचा पर्याय निवडला गेला आहे. एक उंचपुरा गोलंदाज, आपल्या जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जातो हा खेळाडू. प्रमोद शिंदे, क्षमता आहे या खेळाडूकडे. 6 बॉल 20ची गरज. घेऊन निघालेत बॉल ऋषिकेश भोसले. समोर प्रमोद शिंदे. तगडा आव्हान डोळ्यासमोर आहे. महत्वपूर्ण मॅच आहे, डू ऑर डायची मॅच आहे 80 साठी. लेफ्ट हँडवर विकेट, बॅटची कडा घेतली आहे, फिल्डर पासून बॉल दूर राहिला. इथं मात्र ताळमेळामध्ये गडबड. धाव घेऊ की नको, घेऊ की नको या विवंचनेत अडकले. इथं मात्र आला डॉट बॉल. ऋषिकेश भोसले डावकुरे हाताचा वेगवान गोलंदाज, राऊंड विकेट मारा करतोय. पहिल्याच बॉलवर अगदी संधी निर्माण केली, दूर राहिला जरूर चेंडू, परंतु रनआउटचा देखील आला होता चान्स. आता मात्र येणारे बॉल 5 बॉल 20ची गरज.
ओहो, यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून फेकून दिलाय प्रमोद शिंदे. तलवारीच्या पात्याप्रमाणे चालतीये बॅट आणि हा आलाय महत्त्वपूर्ण षटकार. पुढ्यात टाकलेला बॉल, त्यावरती मात्र हल्ला बोल. 6 धावांसाठी खेळलेला हा स्ट्रोक. आता मात्र 4 बॉल आणि आता 14ची गरज आहे. आणखी एखादा मोठा फटका आणि मॅचमध्ये मजा येईल. क्षमता आहे प्रमोद शिंदे यांच्याकडे. जर हा सामना 6 बॉल 20चा पाठलाग यशस्वीरित्या करण्यात यशस्वी झाले तर मात्र अगदी निश्चितपणे संघ चांगल्या स्थितीमध्ये येईल. दुसरीकडे आता ऋषिकेशवरची जबाबदारी वाढते. अगदी एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आता 4च खेळाडू तुम्ही डीपमध्ये 38 सर्कलच्या बाहेर तैनात करू शकता, याची नोंद घ्यायची आहे. 4 बॉल आणि 14ची आवश्यकता आहे. चला पुढे जाऊया. 4 बॉल 14ची गरज आहे. चार बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये 14ची गरज आहे. अगदी एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त घ्यावा लागतोय. ओहो, वाटतो बॉल यार, जबरदस्त हाताळलाय बॉल. इथं मात्र घेतली आहे चोरटी धाव. अगदी एक सिंगल येते 22च्या रूपामध्ये. दुसरीचा देखील प्रयत्न केला गेला. घडतंय काय मैदानामध्ये. इथं मात्र अगदी जबरदस्त समय सूचकता दाखवली गेली आहे. आता मात्र समीकरण पुन्हा बदलत आहे. 3 बॉल 12ची मॅच मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी ऋषीने केली, परंतु आता 3 बॉल 12 म्हटलं ना की 2 फटके खेळायचे 3 बॉलमध्ये आणि स्ट्राईकवरती पुन्हा प्रमोद आलेत. ही जमची बाजू आहे. चला थोडं स्पीडअप घेऊया. क्रुशियल मॅच, महत्वाची मॅच. 3 बॉल 12 धावांची गरज आहे. ऋषिकेश भोसले पुन्हा एकदा निघालाय. समोर अनुभवी खेळाडू आहेत आणि आता त्या अनुभवाचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. ओहो, यावेळेला खूप चांगला हाताळला बॉल. 1 धावेचा कॉल निश्चित आहे. सेकंडचा प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न तर नक्कीच केला गेला. या प्रयत्नात इथं मात्र रनआउटच्या रूपात विकेट येते, डेफिनेटली येते. वन प्लस विकेट येते. स्ट्राईकवरती प्रमोद दाखल होतील जरूर. थोडीशी जखम नक्की झालीच, काळजी घ्यायची. इजा झाली का आपण पाहूयात. जबरदस्त वेगाने हाताळलेला बॉल अगदी शरीरावरती आदळलाय. प्रमोद शिंदे संघर्ष करतायत. अगदी 2 बॉल आणि 2 बॉल 11ची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. दोन बॉल 11ची गरज आहे. अगदी क्रुशियल मुमेंट्स मॅचमध्ये निश्चितपणे महत्त्वपूर्ण क्षणांमध्ये दबाव दोन्ही संघांवरती अगदी समांतर पाहायला मिळतो आहे, परंतु या दबावावरती नियंत्रण कोणता खेळाडू चांगल्या पद्धतीनं मिळवेल यावरून मॅचची कहाणी ठरेल. 2 बॉल 11ची गरज. एक निर्णायक बॉल महत्त्वाचा हाताळावा लागेल, कारण यानंतर कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. चला लगेच मॅच सुरू ठेवायची आहे. क्षेत्ररक्षण आपण तयार ठेवा. लगेच आपण पुढे जाऊया. 2 बॉल 11 धावांची गरज आहे. देवरासे नॉ सेकंडला तयार असतील. 2 बॉल 11ची गरज. प्रमोद शिंदे हा बॉल निर्णायक असेल. पेनल्टीमेट बॉल ऑफ द मॅच. आणि या बॉलवरती जबरदस्त प्रहार. चेंडू थेट समोरच्या बाजूला फेकून दिलाय सीमा पार. प्रमोद शिंदे व्हॉट शॉट यार. आलाय षटकार. आता 1 बॉल आणि आवश्यकता 5 धावांची.
वॉट मॅच जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रमोद शिंदे आपलं कौशल्य दाखवतात. चला स्पीडअप घ्यायचं आहे. एक अखेरचा बॉल इथं मात्र अगदी निश्चितपणे एक बॉल 5ची मॅच आहे. एक मोठा फटकाच खेळायचा आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. षटकारच खेळावा लागणार आहे प्रमोद शिंदे यांना. क्षमता आहे त्यांच्या मनगटामध्ये. तो षटकार येईल का? अगदीच मैदानाच्या आतमध्ये लास्ट बॉल फटका तर खेळलाय. इथं मात्र अगदी वन बाउन्स चौका राहिलाय. अगदी काही इंच दूर अमृतधारा 11 हा संघ राहिलाय आणि अयांश 11 संघाच्या खेळाडूंचे हृदयाचे डोके इथं संतुलित. चला बॉन्ड आपण लगेच या प्लीज. लगेच या बॉन्ड अगदी धावत या. टॉस आपण करूया. जबरदस्त मॅच. अभिनंदन अगदी नक्कीच केलं जाईल अयांश 11 संघाचं. परंतु प्रमोद शिंदे यांचा खेळ आवडला असेल तर आपण जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज दिल्या. काही इंचाचा फरक राहिला विजयामध्ये आणि पराभवामध्ये. यानंतरची मॅच महत्त्वाची. स्वरा 11 विरुद्ध अमृतधारा 11. 4 षटकांची लढत असेल अशी माहिती आमच्यापर्यंत येते. ही मॅच 4 ओव्हरची असेल. 4 गोलंदाज 1 ओव्हरचा पॉवर प्ले. टॉस आपण करूया. अगदी जगू नाना यांच्या चार षटकांची ही मॅच असेल याची नोंद घ्या. अगदी आपल्याकडे वेळेची मर्यादा. इथून पुढचे सर्वच सामने 4 षटकांचे होतील. टॉस आपण अगदी लगेच करूयात. निर्णय लगेच द्यायचा आहे आणि मॅचला आपण सुरुवात देखील अगदी त्वरित करणार आहोत.